नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड. सीटीटी एक्झाम साठी कोण विद्यार्थी पात्र आहे? सीटीटी एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला दोन महत्त्वाच्या फायदे होणार आहे. एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढ्या स्कूल आहेत त्या त्या राज्यामध्ये त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहे आणि सीटीटी दिली तर तुम्हाला राज्य सरकारची टीटी द्यायची गरज नाहीये. त्या आधारे तुम्ही डायरेक्टली टेटला क्वालिफाय होऊ शकता. सो ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, सीटीटी असेल किंवा टीटी असेल. सो मी आता तुम्हाला सीटीटी बद्दल थोडक्यात बोलतोय की ही एक्झाम कोण देऊ शकतं, कारण ही एक्झाम वर्षातनं दोनदा होते. वर्षातून दोनदा म्हणजे पहिले असतं जानेवारीमध्ये एक्झाम होते, जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये, आणि दुसरी असते जून जुलैमध्ये. ह्या वर्षीची एक्झाम ऑलरेडी शेड्यूल झालेली 7 जुलैला तुमची एक्झाम असणार सीटीटीची. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पुणे परिषदेने डायरेक्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमची टीईटी होणार आहे आणि डिसेंबर जानेवारीमध्ये किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुमची टेट होणार आहे. सो ह्या डेट पण त्यांनी अंदाजे सांगितलेले आहे, महिने सांगितलेले आहे. त्याची ऍड लवकरच 2-3 महिने अगोदर येणार आहे. सो तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे, कारण तुमच्या बरोबरचे कॉम्पिटिटर हे तुमच्या पुढे अभ्यासाला लागलेले आहेत. सो चर्चेत आणि इतर गोष्टींमध्ये वेळ अजिबात घालू नका. अभ्यास हे एकमेव शस्त्र आहे, त्या शस्त्राच्या आधारेच तुम्ही या पोस्ट पर्यंत पोहोचणार आहात हे अजिबात विसरू नका. विनाकारण कोणी जर टाइमपास करत आलं तर टाइमपास करणं टाळा. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडतील, ज्या घडणार नाही घडणार नाही. सो विनाकारण चर्चा न करता अभ्यासाला लागा. जे विद्यार्थी आता ॲपियर असतील डीएड बीएडला, फर्स्ट इयरला असेल किंवा सेकंड इयरला असेल, तेही विद्यार्थी सीटीटी देऊ शकतात, लक्षात घ्या. सो तुम्हाला वेळ आल्यावर बघू असं नाही, तुम्हाला आत्ता वेळ आहे तुमच्याकडे. जे विद्यार्थी डीएड बीएड धारक आहे, अगदी ऍडमिशन जरी घेतलं असेल, तुम्ही ह्या वर्षी घेणार असाल तर तुम्ही टीईटी देऊ सीटीटी देऊ शकतात, लक्षात घ्या. सीटीटी देऊन क्वालिफाय होऊ शकतात आणि मग नंतर तुम्ही तुमचं डीएड बीएड झाल्यानंतर टेट तुम्ही देऊ शकतात. सो आतापासून तयारी करायला हरकत नाही, कारण पाठीमागचा रेशो जर बघितला तर कितीतरी जवळपास 10-12 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात टीईटी सीटीईटीचा आणि जवळपास एक साधारणतः 7 ते 8% विद्यार्थी क्वालिफाय होतात. सो याला तुम्ही हलक्यात घेऊ नका. कॉम्पिटिशन जबरदस्त आहे, तुम्ही क्वालिफाय होत नाहीये. सो क्वालिफाय होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. सो सीटीटी कोण देऊ शकतं, कोण पात्र आहे? बघा, 1 ते 5 वर्ग जर बघितला आपण तर 1 ते 5 वर्गाला पेपर 1 द्यावा लागतो, बरोबर. पेपर 1 द्यावा लागतो आणि हा पेपर 1 देण्यासाठी इलिजिबिलिटी काय, सीटीटी देण्यासाठीची इलिजिबिलिटी काय, तर पहिले आहे तुमचं 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. दुसरं 12वीला तुम्हाला 50% काय असावेत, मार्क्स असावेत, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरं म्हणजे तुमचं डीएड असावं. डीएड एक तर कम्प्लीट 2 वर्षाचं डीएड म्हणतो आपण, एक तर कम्प्लीट असेल तरी चालेल, ॲपियर असाल तुम्ही तरी चालणार आहे. आता ॲपियर असाल, ह्या ॲपियरला मी दुसऱ्या भाषेत असं सांगतो, अगदी फर्स्ट इयरला असेल तरी चालेल किंवा सेकंड इयरला असेल तरी चालतंय. बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲपियर या शब्दाचा अर्थ काय होतो आपण की जो लास्ट इयरला आहे, लास्ट इयर नाही ॲपियर इथे या शब्दाचा आहे. तर सीटीटी साठी अभ्यास करताना तुम्हाला लक्षात घ्या, सीटीटीचा पेपर द्यायचा असेल तर तुम्ही फर्स्ट इयरला असेल, अगदी ऍडमिशन घेतलं तरी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. पहिली अगदी 2-3 दिवस झाले ऍडमिशन घेऊन तरी एक्झाम देऊ शकतात. सो ॲपियर विद्यार्थी देऊ शकतो. या कॅटेगरीमध्ये 1 ते 5 वर्गासाठी पेपर 1 तुम्ही देऊ शकता. ओके, पेपर 1 दिल्यानंतर तुम्ही काय 1 ते 5 वर्गासाठी शिकवण्यासाठी तुम्ही काय होताय, ऍप्लिकेबल होत आहे, म्हणजे क्वालिफाय होत आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगतो. हा पहिला मुद्दा. असा दुसरा मुद्दा म्हणजे 6 ते 8 वर्गासाठी काय, तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर तयारीत असाल तर सीटीटीची बॅच अगदी काही 4-5 दिवसात आपण अनाऊन्स करतोय. तुम्हाला हिंदी इंग्लिश मीडियम मध्ये पण अवेलेबल असणार आहे. दुसरं टीईटी ही तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरला टीईटी अनाऊन्स झाली आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरला तुमची टेट असणार आहे. सो याची पण तयारी तुम्ही लोक करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त कोर्स इग्नाइट अकॅडमी घेऊन आली. टीईटीची बॅच अनाऊन्स झाली, द्रोणा बॅच आहे. द्रोणा बॅच आपण अनाऊन्स केली टीईटीची. ह्या बॅच मध्ये पेपर 1 पेपर 2 ची पूर्ण तयारी होणार तुमचं. म्हणजे तुमचं जर सामाजिक शास्त्र असेल तर त्यासाठी पण वेगळी बॅच आहे. तुमचं मॅथ आणि सायन्स असेल त्या सुद्धा वेगळी बॅच आहे. सो काळजी करू नका, सगळा सिलेबस तुम्हाला एकदम व्यवस्थित पीवायक्यू एमसीक्यू जे बॅचला विद्यार्थी आहेत ना त्या बॅचला विद्यार्थ्यांना माहिती आहे. सगळं पीडीएफ नोट्स, एमसीक्यू, पीवायक्यू, सगळे डाऊट क्लिअरिंग सेशन, पीडीएफ नोट्स सगळं दिलं जातं तुम्हाला. सो काळजी करू नका. जे विद्यार्थी युट्यूबला आम्हाला बघत असेल त्यांना सुद्धा युट्यूबवरती बऱ्याचशा गोष्टी आम्ही अवेलेबल करून देतोय. बरेचसे लेक्चर पण आम्ही घेतो. ते लेक्चर पण तुम्ही बघत चला, नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे. सो यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. आता 7 ते 8 या वर्गासाठी सीटीटी पात्रसाठी काय, 7 ते 8 वर्गासाठी पेपर 2 द्यावा लागतो, बरोबर. पेपर 2 द्यावा लागतो 7 ते 8 वर्गासाठी. पेपर 2 दिल्यानंतर यासाठी कोण पात्र आहे पेपर 2 साठी? मग पहिला मुद्दा पात्रतेबद्दल 12वी पदवी असणं गरजेचं आहे, इथे पदवी लागेल. दुसरा मुद्दा 50% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा तुम्हाला डीएड
किंवा बीएड दोघांपैकी एक कोणताही चालतं. मी इथे ऑर म्हटलंय, डीएड किंवा बीएड हे तुमचं एकतर कम्प्लीट असावं लागेल. जर कम्प्लीट नसेल तर ॲपियर विद्यार्थी, मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲपियर विद्यार्थी सुद्धा इथे एक्झाम देऊ शकतो. ॲपियर म्हणजे तो अगदी फर्स्ट इयरला असेल तरी चालेल ऑर सेकंड इयरला असेल तरी चालेल, हा विद्यार्थी एक्झाम देऊ शकतो. आता बीएड 4 वर्षाचं असतं, यामध्ये सुद्धा फर्स्ट असेल, सेकंड, थर्ड इयरला, थर्ड इयरला किंवा फोर्थ इयरला असेल तरी हा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थला असेल तरी एक्झाम देऊ शकतो, काळजी करू नका. सो हे एनसीटीचे नॉर्म्स आहे नवीन. ॲपियर म्हणजे त्यांनी असं लक्षात घ्यायला लावलंय. सो डेफिनेटली तयारी करा. सीटीची एक्झाम 7 जुलैला असणार आता आणि परत डिसेंबर जानेवारीला परत असणार आहे सीटीची एक्झाम. सो या वर्षात जे विद्यार्थी या कोर्ससाठी ऍडमिशन घेणार असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ऍडमिशन झालंय, फर्स्ट इयर कम्प्लीट होऊन सेकंड इयरला असतील किंवा ज्यांचं कम्प्लीट झालंय त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. आता सीटीटी का द्यावी? तुम्ही सर राज्य सरकारची मी टीईटी देतो. सीटीटीचा फायदा असा आहे, सीटीटी जर तुम्ही दिली, सीटीईटी जर दिली तुम्ही, तर तुम्हाला टीईटी द्यायची गरज नाही. ही जर दिली तर बरोबर. मग सीटीटीचा अजून एक फायदा काय? सीटीटीचा फायदा 2 ठिकाणी. एक तर केंद्र सरकारची ज्या स्कूल आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि दुसरं राज्य सरकारच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी त्यामध्ये बिफोर टेट तुम्हाला द्यावी लागते, तर त्या टेटसाठी तुम्ही सीटीटी देऊन ॲपियर होऊ शकता, क्वालिफाय होऊ शकता. क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क लागतात? आउट ऑफ 150 तुम्हाला मार्क लागतात बघा, 150 मार्क लागतात. कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर 55% लागतात आणि जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर 60% मार्क लागतात. म्हणजेच काय, ओपन मध्ये तुम्हाला मार्क लागतात 90 आणि कॅटेगरीमध्ये मार्क लागतात 82. सो हे विद्यार्थी क्वालिफाय असणार आहे बरोबर. 82.50 नाही, 82च, कारण याला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये ना, निगेटिव्ह सिस्टीम नाही म्हणून 82 मार्क मला लागतात. सो याची एकदम प्रॉपर प्लॅनिंग करा. प्लॅनिंग नुसार प्रत्येक विषयाचे बारकावे लक्षात घ्या, डेप्थ पर्यंत लक्षात घ्या, कोणते टॉपिक महत्वाचे आहे त्या टॉपिक वरती भर द्या. यासाठी इग्नाइट अकॅडमीची पूर्ण सिरीज तुम्ही बघा. पूर्ण टीम तुम्हाला प्रॉपर माहिती देते, व्यवस्थित डिटेल्स अनाउन्स केलेले त्यांनी, डिटेल अनालिसिस केले त्यांनी, व्यवस्थित लिहून ठेवा, त्याच्यावरती अभ्यासाला सुरुवात करा. अडचण नाही तर आम्ही तुमच्यावर आहोतच की. सो अजून काही प्रश्न तुमचे नसावेत, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याच्यावरती नक्कीच पुढच्या सेशनला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया किंवा आमचे नंबर तुमच्याकडे खालच्या नंबरवर कॉल करून विशेष माहिती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ओके. सो जाण्यापूर्वी परत एकदा सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीकडनं ही बॅच तुमच्याकडे अनाउन्स झाली. अगदी तुमचं मॅथ सायन्स असेल, तुमचं सोशल सायन्स असेल म्हणजे सामाजिक शास्त्र असेल तरी सुद्धा तुम्हाला ते लेक्चर इथे अवेलेबल आहेत. पेडॉलॉजीमध्ये सुद्धा आपली पूर्ण टीम एकदम एक्सपर्ट आहे, तुम्हाला प्रॉपर त्या विषयाचं पेडॉलॉजी पण शिकवणार आहे. सो काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करायला विसरू नका, कारण ही सवलतीमध्ये बॅच तुमच्यासाठी इथे अवेलेबल असणार. तूर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.